अखेर सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींचा आज 1 नोव्हेंबर, उद्या 2 नोव्हेंबर आणि परवा दिवशी 3 नोव्हेंबर 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण राज्य सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवारी संध्याकाळी पैसे वाटप होतील, उद्या रविवारी दिवसभर पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी सोमवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा शनिवार, रविवार आणि सोमवार या ठिकाणी गोड व्हायला आजपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता ऑक्टोबर महिना संपून गेलेला आहे, आता नोव्हेंबर महिन्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उशीर सुद्धा झालेला आहे। उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आजपासून वितरित सुद्धा होतच आहेत। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींना सर्व लाडकी बहिणींचा आज शनिवार, उद्या रविवार, परवा दिवशी सोमवार सुद्धा गोडच होणार आहे। ज्या लाडकी बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी शनिवारी एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज शनिवार, उद्या रविवार, परवा दिवशी सोमवार, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। त्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत, लाडक्या बहिणींना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील। तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी जरी दिवाळी गोड झाली नसली तरी पण लाडक्या बहिणींचा या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की दिवाळीच्या वेळेस बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल। परंतु लाडक्या बहिणींना दिवाळीच्या वेळेस सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे दिवाळीमध्ये पैसे वाटप झाले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही, कारण सरकारकडे निधी आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी थेट बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये काटाकाट ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींना या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर आज शनिवारी संध्याकाळी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, परवा दिवशी सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्या जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसीची अट शिथिल करून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच जे केवायसीची अट लावण्यात आलेली होती तर ती अट या ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजेच केवायसी केलेली असेल तरी पण तुम्हाला 2 हप्ते मिळतील आणि जर तुमची अजून केवायसी राहिलेली असेल तरी पण तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे
KYCची काळजी करू नका। KYC शिवाय दोन्ही हप्ते वाटप होत आहे, त्यामुळे KYC केलेले असेल तरी पण पैसे येतील आणि जर अजून KYC करायचे राहिलेले असेल तरी पण पैसे वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज शनिवार 1 नोव्हेंबर, उद्या रविवार 2 नोव्हेंबर, परवा दिवशी सोमवार 3 नोव्हेंबर, म्हणजेच लाडक्या बहिणींनो 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सोमवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे त्याचीच माहिती देऊन टाकत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। निधीला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती, त्याप्रमाणे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। यापुढे तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। त्यामुळे लाडके बहिणींनो, या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी काळजीपूर्वक वाचायची आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येतील आणि तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तरी पण तुम्हाला पैसे वाटप होतील। त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण शनिवारसाठी, रविवारसाठी, सोमवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यायला पाहिजेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये श्रीमंत बहिणींनी सुद्धा अर्ज केलेले होते, त्यामुळे श्रीमंत लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून पात्रता तपासून, सरकारच्या माध्यमातून नियम आणि अटी तपासून बहिणींना पैसे वाटप होत आहे। त्यामुळे जर तुम्ही नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते। कारण लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर वाटप केला जाणार होता। म्हणजेच 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात झाली तर तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे 19 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये वाटप केले जाणार होते। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडे पैशांची कमतरता होती, राज्य सरकारकडे निधीची कमतरता होती, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर पैसे आलेले नव्हते। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक वर्षामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना भाऊबीज चवाळणी वाटप केलेली होती, परंतु या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी या ठिकाणी भाऊबीज होती, तर या भाऊबीजच्या निमित्तानं बहिणींना भाऊबीज चवाळणी मिळालेली नव्हती। परंतु लाडक्या बहिणींना आता भाऊबीज चवाळणीची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चवाळणी या ठिकाणी आजपासून वाटप करायला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चवाळणी वाटप सुद्धा होतच आहे, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ अगदी 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून लाडकी बहिणींना तुमचे सुद्धा ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा
सुद्धा जाणार आहे। कारण लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत, वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा बातम्या फिरत आहेत, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अशा सोशल मीडियाच्या वरती तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील। परंतु अशा सर्व बातम्यांना आजपासून ब्रेक लागायला सुरुवात झालेली आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार KYC करो अगर ना करो तरी पण बहिणींना पैसे वाटप होतील। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला जर या लाडकी बहीण योजनेचा लाभ अजून पुढच्या 4 वर्षांमध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्याच लाडक्या बहिणींना पुढील अजून 4 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल। परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत, ज्या लाडक्या बहिणी या KYC कडे दुर्लक्ष करतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाही। तशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून हे पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS येऊन जाईल। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप झाल्याचे SMS सुद्धा येणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या। सर्व बातम्यांना ब्रेक लागून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आज शनिवार आहे, आज महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर आहे, उद्या रविवार आहे, उद्या 2 नोव्हेंबर, परवा दिवशी सोमवार आहे, परवा दिवशी 3 नोव्हेंबर। म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 1 नोव्हेंबर गोड होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 2 नोव्हेंबर गोड होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 3 नोव्हेंबर गोड होत आहे। म्हणजेच या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा शनिवार त्यासोबत रविवार असेल, सोमवार असेल तर हे 3 दिवस कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे गोड होत आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रत्यक्ष संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर अशा 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही तशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, एकत्रितपणे किती पैसे आणि या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे, भाऊबीजेचे पैसे येणार आहेत का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्य सरकारकडून ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत। कारण ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत। कारण या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। अशा प्रकारचे घोटाळे यापुढे होऊ नयेत यासाठी पात्रता तपासली जात आहे आणि पात्रता तपासूनच निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता, नियम, अटी आणि शर्ती या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। तर हा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणत्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या बहिणींना मिळणार नाही तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ 100% बंद करायचा नाही। जर तुम्ही यादी पाहण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बंद केला तर या ठिकाणी तुमचं मोठ्या
प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत, तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमचे सुद्धा ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नसतं, कारण सरकारच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाभार्थी नसतील त्यांना पैसे येणार नाहीत। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघायची आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। तर हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होत आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो हे पैसे एकाच दिवशी वाटप करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज काही बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या काही बहिणींच्या खात्यामध्ये, परवा दिवशी काही बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजेच अशाच पद्धतीने पैसे वाटप होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, म्हणजेच लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला राज्य सरकारकडून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा GR काढण्यात आलेला आहे। म्हणजेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर हप्ता वाटप होईल आणि लवकरच नोव्हेंबरचा हप्ता कधी वाटप होईल याची तारीख सुद्धा जाहीर होणार आहे। सध्याच्या स्थितीला 1500 रुपये खाटाघाट तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 5 तारखेच्या अगोदर वाटप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आधार कार्ड लिंक करा, म्हणजेच महत्त्वाची कामे करून ठेवा, तुमच्या खात्यामध्ये लगेचच पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे। खाटाघाट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS येऊन सुद्धा जाणार आहे। यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही।